16 चॅप्टरमध्ये आपण जो नेक्स्ट डायमेन्शन पाहणार आहे तो आहे नॅनो केमिस्ट्रीबद्दल. नॅनो केमिस्ट्रीचा स्टडी करत असताना आपण पहिल्यांदा पॉईंट पाहणार आहे व्हॉट इज नॅनो सायन्स. नंतर आपण पाहणार आहे नॅनो टेक्नॉलॉजी. नेक्स्ट आपण पाहणार आहे आपण नॅनो मटेरियल म्हणजे काय. नंतर आपण पाहणार आहे नॅनो केमिस्ट्री म्हणजे काय. नॅनो केमिस्ट्री म्हणजे काय याचा स्टडी करणार आहे. नंतर हे झाल्यानंतर आपण पाहणार आहे नॅनो म्हणजे काय, नॅनो मटेरियल म्हणजे काय, व्हॉट इज नॅनो ही पण महत्त्वाचं आहे. नॅनो म्हणजे काय, प्रिफिक्स आहे. नॅनो हे काय असतं, प्रिफिक्स आपण यूज करतो ते, ठीक आहे. नंतर आहे नॅनो पार्टिकलचे फीचर्स. नॅनो पार्टिकलचे असतात फीचर्स, काही कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी करतो. फीचरचा स्टडी करतो आपण. कशाचा स्टडी करतो, फीचर्स ऑफ द नॅनो पार्टिकल्स याचा स्टडी केला जातो. याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत, कलर, सरफेस एरिया, कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी, थर्मल प्रॉपर्टीज, मेकॅनिकल स्ट्रेंथ, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, ह्या डिफरंट काय आहेत त्याच्या प्रॉपर्टी आहेत. आता या प्रॉपर्टीमध्ये एक 1 by 1 प्रॉपर्टी कोणती आहे बघा. पहिली प्रॉपर्टी म्हणलं कलर, नंतरची प्रॉपर्टी म्हणलं MP मेल्टिंग पॉईंट्स, नंतरची प्रॉपर्टी म्हणलं आपण कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी, नंतर म्हणलं आपण थर्मल कंडक्टिव्हिटी, नंतर म्हणलं आपण सरफेस एरिया, नंतर म्हटलं आपण थर्मल प्रॉपर्टीजमध्ये बघितलं. नंतर म्हटलं आपण मेकॅनिकल स्ट्रेंथबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली. नेक्स्ट पॉईंट येतो याचलाच नॅनो केमिस्ट्रीमधला. नेक्स्ट पॉईंट येतो सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. त्याच्या काही डायग्राम्स वगैरे आहेत, ती डायग्राम पाहून घ्यायची, ठीक आहे. त्याच्या डिफरंट प्रोसेस आहेत, वेट केमिकल प्रोसेस, सिंथेसिस वगैरे. नंतर ॲनालिसिस ऑफ द नॅनो मटेरियल, डिफरंट डिव्हाइसेस आहेत, त्याचा स्टडी याच्यामध्ये केला जातो. म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे, एक्सरे डिफ्रॅक्शन आहे, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे सेम आहे, नंतर टेम आहे, नंतर FTIR आहे. आणि नंतरच्या पॉईंटला येतो शेवटी डायरेक्ट हिस्ट्री ऑफ द नॅनो टेक्नॉलॉजी आणि ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल. हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी आणि ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल. नंतर येतं ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल. नंतरचा पॉईंट येतो ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल. नंतर येतं नॅनो पार्टिकल्स अँड नॅनो टेक्नॉलॉजीचे ॲडव्हान्टेजेस. नॅनो पार्टिकल्स अँड नॅनो टेक्नॉलॉजीचे ॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेसवरती क्वेश्चन येतो आणि टॉपिक डिसॲडव्हान्टेजेस पण, या दोघांचाही स्टडी करून टॉपिक इथे संपतो, ठीक आहे. याच्यामध्ये काय काय शिकणार आहे बघा. नॅनो सायन्स म्हणजे काय, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय, नॅनो मटेरियल म्हणजे काय, नॅनो केमिस्ट्री याचा अर्थ काय. ज्यावेळेस नॅनो सायन्स आणि केमिस्ट्री यातला एकत्र करू त्याला म्हणतो आपण नॅनो केमिस्ट्री. नंतर नॅनो म्हणजे काय याची माहिती पाहिजे. नॅनो पार्टिकलचे काही फीचर्स आहेत त्याचा स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये कलर आहे, मेल्टिंग पॉईंट आहे, कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी आहे, सरफेस एरिया आहे, मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे, ठीक आहे. नंतर ते सिंथेसिस ऑफ द नॅनो मटेरियल कसं बनवायचं याची काही मेथडॉलॉजी पाहिजे. नंतर ॲनालिसिस ऑफ नॅनो मटेरियल, इथे वेगवेगळे आपण इन्स्ट्रुमेंटचा यूज करणार आहे नॅनो मटेरियलचा अभ्यास करण्यासाठी. आणि नंतर ॲप्लिकेशन ऑफ नॅनो केमिस्ट्री, आणि नंतर आहे नॅनो पार्टिकल्स अँड नॅनो पार्टिकल अँड नॅनो टेक्नॉलॉजी यांचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. एवढं आपण स्टडी करणार आहे या टॉपिकमध्ये, ठीक आहे. त्यातला पहिला पॉईंट आपण पाहतोय नॅनो सायन्स. एक सेकंड. त्यातला पहिला पॉईंट आपण पाहतोय नॅनो सायन्स. त्यातला पहिला पॉईंट येतो व्हॉट इज नॅनो सायन्स.
व्हॉट इज नॅनो सायन्स. नॅनो सायन्सची इन्फॉर्मेशन पाहिजे. व्हॉट इज नॅनो सायन्स. नॅनो सायन्स इज नथिंग बट, नॅनो सायन्समध्ये आपण कशाचा स्टडी करतो बघा. नॅनो सायन्समध्ये आपण फिनॉमेनॉन अँड manipulation, phenomenon and manipulation of material at atomic, नंतर molecular and macromolecular level आणि यांच्यातला जो प्रॉपर्टीचा जो डिफरन्स आहे अँड देअर प्रॉपर्टी डिफरन्स ॲट नॅनो स्केल, ॲट लार्ज स्केल, सॉरी, अँड देअर डिफरन्स इन अ प्रॉपर्टीज किंवा अँड देअर डिफर सिग्निफिकंटली ॲट लार्ज स्केल. फक्त एकच लक्ष ठेवायचं आहे याच्यामध्ये. नॅनो सायन्समध्ये आपण काय करतो, स्टडी ऑफ फेनॉमेनॉ अँड मॅनिप्युलेशन ऑफ मटेरियल ॲट ॲटॉमिक, मॉलिक्युलर अँड मायक्रोमॉलिक्युलर लेवल अँड देअर डिफर सिग्निफिकंटली ॲट लार्ज स्केल. मग याच्यामध्ये काही मोठे मॉलिक्यूल ते छोट्या मॉलिक्यूलपर्यंत स्टडी केला जातो, मोठा मॉलिक्यूल ते छोट्या मॉलिक्यूलपर्यंत स्टडी केला जातो. फॉर एक्झाम्पल वॉटरचा ड्रॉपलेट जो असतो, ड्रॉपलेट ऑफ वॉटर, फॉर एक्झाम्पल फक्त जस्ट ड्रॉपलेट ऑफ वॉटर हा 0.1 नॅनोमीटर असतो. ड्रॉपलेट ऑफ जो वॉटर असतो तो 0.1 नॅनोमीटर असतो, ड्रॉपलेट असतो. नंतर ग्लुकोजचा जो मॉलिक्यूल आहे ग्लुकोज तो 1 नॅनोमीटर असतो, ग्लुकोज. नंतर जे व्हायरसेस असतात किंवा जे अँटीबॉडी असतात, अँटीबॉडी ते 10 नॅनोमीटर असतात, अँटीबॉडीज. नंतर अँटीबॉडीज नंतर व्हायरस असतात 100 नॅनोमीटरपर्यंत साईज व्हायरस. आणि डॉट करतपर्यंत आपण जरी म्हटलं तर जो टेनिस बॉल असतो तो 1 कोटी असतो, 1 कोटी नॅनोमीटर असतो, म्हणजे 100 एवढा तो असतो. कोणता? टेनिस बॉल, नॅनोमीटर हा कोण असतो? टेनिस बॉल. ठीक आहे, याला म्हणतो नॅनो सायन्स. नंतर नॅनो सायन्स झालं की नंतर आहे नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो सायन्स नंतर कोण आहे? नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो सायन्स नंतर येतं नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल आता इन्फॉर्मेशन पाहिजे. व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी इज. ठीक आहे, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय बघा. नॅनो टेक्नॉलॉजी इज अ डिझाईन, characterization, design, characterization, production and application of structure device and system by controlling shape and size at nanometer level. मग कोणताही मॉलिक्यूल असू द्या त्याला नॅनोमीटर लेवलला त्याचं डिझाईन करणं, कॅरेक्टरायझेशन करणं, प्रोडक्शन करणं आणि ॲप्लिकेशन करणं. DCPA, डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ॲप्लिकेशन ऑफ द स्ट्रक्चर डिव्हाइस सिस्टम बाय कंट्रोलिंग द शेप अँड साईज ॲट नॅनोमीटर लेवल. नॅनोमीटर लेवलला तो कंट्रोल करणं गरजेचं आहे, त्याला नॅनोमीटर लेवलला आणणं गरजेचं असतं याच्यामध्ये, याचा स्टडी करत असताना. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट येतो, याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येतो व्हॉट इज नॅनो. एक मिनिट. व्हॉट इज नॅनो. हां, नेक्स्ट येतं व्हॉट इज नॅनो.
व्हॉट इज नॅनो. नॅनो म्हणजे काय बघा, नॅनो हा जो नॅनो या शब्दाला ग्रीकमध्ये ड्वार्फ असं म्हणतात. काय म्हणतात? ड्वार्फ. नॅनोला ग्रीक वर्डमध्ये ड्वार्फ असं म्हणतात. इन ॲक्च्युअल केस नॅनो हा ड्वार्फपेक्षाही छोटा असतो. खरं हे तर माहिती तुम्हाला. नॅनो म्हणजे असतं 10⁻⁹. नॅनो म्हणजे असतं 10⁻⁹. आणि नॅनोमीटर स्केल इज डिफाईन इन बिटवीन, नॅनोमीटर स्केल इज डिफाईन इन बिटवीन 1 to 100 नॅनोमीटरमध्ये. 1 to 100 नॅनोमीटरमध्ये या स्केलला आपण बघतो. आणि बिलियन्थ म्हणतात. बिलियन 10⁹ म्हणजे काय असतं? बिलियन अर्थ असतं. काय असतं? 10⁹ म्हणजे असतं बिलियन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर असतं. आता नंतर नेक्स्ट पॉईंट येतो, व्हॉट इज नॅनो मटेरियल. नॅनो मटेरियल. तर नॅनो मटेरियल म्हणजे काय, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. नॅनो मटेरियल. तर नॅनो मटेरियलचा विचार करत असताना नॅनो मटेरियल म्हणजे असे सबस्टन्स जे 1 डायमेन्शनल असतील आणि त्यांची साईज 1 to 100 नॅनोमीटर इतकी असेल. त्यांची साईज किती असेल? 1 to 100 नॅनोमीटर. 1 डायमेन्शनल असे असणारे असे सब्जेक्ट किंवा असे मटेरियल ज्यांची साईज 1 to 100 नॅनोमीटर इतकं असेल. 1 डायमेन्शनल मटेरियल विच हॅव डायमेन्शन इक्वल टू द किंवा विच हॅव साईज इक्वल टू द 1 to 100 नॅनोमीटर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नॅनो मटेरियल्स आर लार्जर दॅन सिंगल ॲटम. एखाद्या पर्टिक्युलर ॲटमपेक्षा ते मोठे असतात. बट स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. एखाद्या बॅक्टेरियापेक्षा ते कसे असतात? छोटे असतात. त्यांची साईज कशी असते? स्मॉल असते. ठीक आहे. मग बॅक्टेरिया आणि सेलपेक्षा त्यांची साईज कशी असणार आहे? छोटी असणारी. नॅनो मटेरियलमध्ये लक्षात ठेवायचं, नॅनो मटेरियलमध्ये काय काय येऊ शकतं? नॅनो मटेरियल हे नॅनो पार्टिकल असू शकतात. नॅनो वायर असू शकतात. ते नॅनो पार्टिकल असतील, नॅनो वायर असतील. ठीक आहे. नॅनो ट्यूब्स असतील, इत्यादी ETC फॉर्ममध्ये असतील. हे काय आहेत? फॉर्म्स ऑफ द नॅनो मटेरियल. दीज आर नथिंग बट द फॉर्म्स ऑफ द नॅनो मटेरियल. ठीक आहे, फॉर्म्स ऑफ द नॅनो मटेरियल. नंतर नॅनो स्ट्रक्चर मटेरियल मे बी लार्ज ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, इनऑर्गॅनिक क्लस्टर्ड कंपाऊंड्स और मेटॅलिक और सेमीकंडक्टर पार्टिकल असू शकतात ते. ठीक आहे. आता नॅनो सिस्टीम्स, देर आर नथिंग बट नेक्स्ट पॉईंट इज नॅनो स्केल सिस्टीम. ह्या नॅनो स्केल सिस्टममध्ये जर बघितलं तर या नॅनो स्केल सिस्टममध्ये पहिले तर 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. नंतर येतं 0 डायमेन्शनल, नंतर येतं की 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. नंतर येतं 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. नंतर येतं 3 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, 3D नॅनो स्ट्रक्चर. ठीक आहे. आता 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चरमध्ये लक्षात ठेवायचं, 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चरमध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं नॅनो पार्टिकल. त्याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, नॅनो पार्टिकल इज 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात, तिन्ही डायमेन्शन, ऑल डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. त्याला म्हणतो 0 डायमेन्शनल स्ट्रक्चर. नंतर 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर. डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज 1 विच 2 डायमेन्शनल आर इन नॅनो स्केल. 1 डायमेन्शनमध्ये लक्षात ठेवायचं 2 डायमेन्शनमध्ये लक्षात ठेवायचं 2 डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. 2 डायमेन्शन आर इन नॅनो स्केल. 2 डायमेन्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, 2 डायमेन्शन स्ट्रक्चरमध्ये लक्षात ठेवायचं 2 डायमेन्शन नॅनो स्ट्रक्चर इज 1 विच हॅव 1 डायमेन्शन इन नॅनो स्केल. 1 डायमेन्शन आर इन नॅनो स्केल.
स्केल. आणि हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर नसते, फक्त 3 लक्षात ठेवायचे. 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर आणि 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. 0 म्हणजे काय, सगळे डायमेन्शनल नॅनो स्केलमध्ये असतील. 2 डायमेन्शन नॅनो स्केलमध्ये असतो त्याला म्हणतो 1 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल म्हणजे असतं 1 डायमेन्शन आर इन नॅनो स्केल, 1 डायमेन्शन आर इन नॅनो स्केल. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. 2Dचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, थिन फिल्म्स. 3 फिल्मचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. 2 डायमेन्शनचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. 2 डायमेन्शनचं ठेवलं. 1 डायमेन्शनचं लक्षात ठेवायचं, नॅनो वायर्स, नॅनो रॉड्स. नॅनो वायर्स अँड नॅनो वायर्स अँड नॅनो रॉड. नॅनो रॉड आणि नॅनो वायर्स हे 2 स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. टाईप्सच्या बेसिसवरती यांचे डिफरंट टाईप्स काय आहेत बघा. टाईपच्या बेसिसवरती नॅनो मटेरियलची माहिती चाललेली आहे, त्यामुळं नॅनो मटेरियलची माहिती चालू आहे. एक सेकंड, इथं आहे जागा. ठीक आहे. टाईप्स ऑफ द नॅनो मटेरियल. टाईप्स काय काय आहेत बघा. हां, आता ऑल 3 डायमेन्शन, जर ऑल 3 डायमेन्शन नॅनो असतील, डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल, आर नॅनो म्हणजेच काय, सगळ्यांचे 1 to 100 नॅनोमीटर इतकी साईज असेल सगळ्यांची. त्याचं एक्झाम्पल काय लक्षात ठेवलं, नॅनो पार्टिकल. नंतर आहे क्वांटम डॉट्स, नंतर आहे नॅनो शेल्स, नंतर आहे नॅनो रिंग्स, नंतर आहे मायक्रो कॅप्स्युल्स, ठीक आहे. हे झालं. नंतर आहे 2 डायमेन्शन्स आर इन नॅनो स्ट्रक्चर. 2 डायमेन्शन आर इन नॅनो स्ट्रक्चर. 2 डायमेन्शन स्ट्रक्चर म्हणजे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे काय, असं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये 2 डायमेन्शन्स आर इन नॅनो असतील त्याला म्हणतो 1 डायमेन्शन. याला म्हणतो 1 डायमेन्शन स्ट्रक्चर. याला काय म्हणतो आपण, जर 2 डायमेन्शन्स हे नॅनो स्केलमध्ये असतील त्याला म्हणतो 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर, नॅनो स्ट्रक्चर. आणि याचं एक्झाम्पल काय लक्षात ठेवलं होतं, याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, नॅनो ट्यूब्स, फायबर्स. नंतर लक्षात ठेवायचं नॅनो वायर्स. नंतर हे 1 डायमेन्शन आर इन नॅनो स्केल, 1 to 100 नॅनो स्केलमध्ये असेल तर याला म्हणतो आपण याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, थिन फिल्म, लेयर्स अँड कोटिंग. एक्झाम्पल महत्वाचे आहे, पेपरला विचारतात, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, नॅनो शेल्स वगैरे सगळ्यांवरती. नेक्स्ट पॉइंट आहे डेफिनेशन ऑफ नॅनो केमिस्ट्री. नेक्स्ट वन इज डेफिनेशन ऑफ द नॅनो केमिस्ट्री. व्हॉट इज नॅनो केमिस्ट्री? Nano chemistry. Definition of nano chemistry. Nano chemistry is a combination of chemistry and nanoscience. It is the combination of nanoscience and chemistry. It is the combination of nanoscience and chemistry. Nanoscience आणि chemistry यांचं जे कॉम्बिनेशन आहे यालाच आपण म्हणतो नॅनो केमिस्ट्री. ठीक आहे. आणि याचं काम काय, नॅनो केमिस्ट्री डील्स विथ डिझायनिंग आणि सिंथेसिस ऑफ मटेरियल ॲट नॅनो स्केल. महत्वाचं आहे, ॲट मटेरियल ॲट नॅनो स्केल. ठीक आहे. विथ डिफरंट साईज अँड शेप, स्ट्रक्चर, कंपोजिशन. ठीक आहे. हे जे नॅनो केमिस्ट्री आहेत याचे युजेस, नॅनो केमिस्ट्री आर युज्ड इन केमिकल, फिजिकल, मटेरियल सायन्स ॲज वेल ॲज. ह्याचा यूज कुठे होतो बघा, केमिकल सायन्समध्ये होतो, फिजिकल सायन्समध्ये होतो, इंजिनिअरिंगमध्ये होतो,
इंजिनिअरिंगमध्ये पण याचा यूज होतो. नंतर अल्सो याला जर बघितलं तर मेडिकल ॲप्लिकेशन्स आहेत किंवा मेडिकल्समध्ये यूज होतो, मेडिसिन फील्डमध्ये याचा यूज होतो आणि बायोलॉजिकल फील्डमध्ये पण याचा यूज होतो. बायोलॉजिकल फील्डमध्ये पण याचा यूज होतो. कोणाचा? नॅनो केमिस्ट्रीचा. कोणाचा? तर नॅनो केमिस्ट्रीचा. नेक्स्ट पॉईंट येतो कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द नॅनो पार्टिकल्स. कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ द नॅनो पार्टिकल्स. नॅनो पार्टिकल जे असतात त्याचे फीचर्स. नॅनो पार्टिकल्स फीचर्स. त्यातलं पहिलं फीचर पाहतो आपण कलर. कलर ऑफ द नॅनो पार्टिकल. फर्स्ट वन इज द कलर. कलर. कलर ऑफ द नॅनो पार्टिकल. ह्या कलरबद्दल माहिती पाहत असताना लक्षात ठेवायचं गोल्ड जो असतो आपला, गोल्ड एक्झाम्पलमध्ये फक्त गोल्डचा जो नॅनो पार्टिकल असतो, गोल्डचा नॅनो पार्टिकल डिफरंट शायनिंग येलो कलर असतो. डिफरंट शायनिंग येल्लो कलर असतो. डिफरंट शायनिंग येल्लो कलर प्रेझेंट असतो. कशामध्ये? गोल्डमध्ये. एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ह्या गोल्डचे असे छोटे छोटे 100 ॲटम आपण एकत्र करू असे, तर त्यावेळेस त्याचा कलर रेड दिसतो. त्यावेळेस त्याचा कलर कसा दिसतो? रेडिश कलर दिसतो. त्यावेळेसचा स्ट्रक्चर कसं दिसतो आपल्याला? रेडिश स्ट्रक्चर दिसतं. आधी स्टार्टिंगला त्याचं एलिमेंटल स्ट्रक्चर होतं. एलिमेंट गोल्डचं स्ट्रक्चर कसं होतं? येलो. आणि नंतर एकत्र केल्यावर त्याचं स्ट्रक्चर कसं झालं? रेड कलर झाला. नंतरची प्रॉपर्टी आहे ती सरफेस एरिया. नंतरची प्रॉपर्टी ती सरफेस एरिया. नंतरची प्रॉपर्टी आहे सरफेस एरिया. एक सेकंड लक्षात ठेवायचं. सरफेस एरिया म्हणजे काय असतो? सरफेस एरिया हा आउटर मोस्ट एरिया असतो. आउटर मोस्ट एरिया असतो. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं. आणि आता ज्यावेळेस एखाद्या पार्टिकलला फॉर एक्झाम्पल हा क्यूब आहे. ह्या क्यूबचा हा जो सरफेस एरिया आहे, हा जो फ्रंट पार्ट आहे, हा जो सरफेस आहे, हा एवढाच राहतो. पण ज्यावेळेस आपण याचं कटिंग करू, कटिंग करू, त्यावेळेस याचा कलेक्टिव्ह सरफेस एरिया वाढतो. कलेक्टिव्ह सरफेस एरिया वाढतो. याचा कलेक्टिव्ह सरफेस एरिया वाढत जातो. ठीक आहे. आणि जसं जसं आपण सरफेस एरिया वाढू विथ व्हॉल्यूम, सरफेस एरिया विथ व्हॉल्यूम हा रेशो फाइंड आउट करणं गरजेचं असतं. हा रेशो फाइंड आउट करणं गरजेचं असतं. जसं जसं सरफेस एरिया वाढतो तशी तशी पार्टिकलची साईज कमी होते. जसं जसं सरफेस एरिया वाढतो तशी तशी पार्टिकलची साईज काय होते? कमी कमी होत जाते. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. थर्ड वन इज कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. थर्ड कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. नंतर लक्षात ठेवायचं ड्यू टू इन्क्रीज इन द सरफेस एरिया विथ डिक्रीजिंग द पार्टिकल साईज. ठीक आहे. इट इन्क्रीजेस. जर आता बघा सरफेस एरिया वाढवला त्याच्यामुळं पार्टिकलची साईज कमी झाली. या सगळ्या गोष्टींमुळे कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी वाढते. या सगळ्यांमुळे कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी काय होणार आहे? वाढणार आहे. इन्क्रीज्ड कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. मग या रिॲक्शनमध्ये किंवा याच्यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून कोण यूज केला जातो? बघा याच्यामध्ये 2-3 लक्षात ठेवायचे. नॅनो पार्टिकल पासून जे बनलेले कॅटॅलिस्ट आहेत, नॅनो पार्टिकल कॅटॅलिस्ट जे आहेत, नॅनो पार्टिकल कॅटॅलिस्ट ते रियुजेबल आहेत. रिसायकल करू शकतो. यांना काय करू शकतो? रिसायकलेबल असतात. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं TiO2 आणि झिंक ऑक्साईड हे फोटो कॅटॅलिसिस करतात. हे काय करतात? फोटो कॅटॅलिसिस. पेपरला विचारतात फोटो कॅटॅलिसिस कोण करतं? तर TiO2 आणि झिंक ऑक्साईड. TiO2 आणि झिंक ऑक्साईड. ठीक आहे. लक्षात ठेवायचे. जो गोल्ड एक आहे, गोल्ड इन अ स्मॉल फॉर्म किंवा छोटा पार्ट आहे गोल्डचा, तो पण एक गुड कॅटॅलिस्ट असतो. तो पण एक काय असतो? गुड कॅटॅलिस्ट म्हणून काम करू शकतो. याला म्हणतो कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. यालाच म्हणतो आपण कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. नंतर आहे थर्मल प्रॉपर्टीज.
त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी आहे मेल्टिंग पॉईंट, किंवा त्यातली पहिली प्रॉपर्टी नाही, त्यातली प्रॉपर्टी आहे मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट प्रॉपर्टी थर्मल प्रॉपर्टीमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट वन इज थर्मल प्रॉपर्टी. फोर्थ थर्मल प्रॉपर्टी. याच्यामध्ये काय आहे, थर्मल प्रॉपर्टी. याच्यामध्ये पाहतोय आपण मेल्टिंग पॉईंट. याच्यामध्ये पाहतोय आपण मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट ही प्रॉपर्टी पाहतोय. आणि लक्षात ठेवायचे, मेल्टिंग पॉईंट ऑफ नॅनो मटेरियल इज डिपेंड ऑन साइज, डिपेंड ऑन द साइज ऑफ नॅनो पार्टिकल, साइज ऑफ नॅनो पार्टिकल, साइज ऑफ द नॅनो पार्टिकल. फॉर एक्झाम्पल, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर सोडियमचा विचार केला, सोडियम ॲटमचा विचार केला, जर सोडियम ॲटमचं जर 1000 ॲटमचा जर ग्रुप असेल तर याचा मेल्टिंग पॉईंट असतो 288 केल्विन टेम्परेचर. पण हाच जर ग्रुप जर 10,000 ॲटमचा केला तर याचा मेल्टिंग पॉईंट होतो 303 केल्विन. त्यांचा मेल्टिंग पॉईंट 303 केल्विन असा होतो. ठीक आहे. नंतर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी. थर्मल प्रॉपर्टी नंतर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी. थर्मल प्रॉपर्टी त्याच्यानंतर येते मेकॅनिकल प्रॉपर्टी. 5 नंबर मेकॅनिकल प्रॉपर्टी. मेकॅनिकल प्रॉपर्टी याच्यामध्ये पहिली येते मेकॅनिकल स्ट्रेंथ. याच्यामधली मेन प्रॉपर्टी आहे मेकॅनिकल स्ट्रेंथ. मेकॅनिकल स्ट्रेंथमध्ये काय बघा, मेकॅनिकल स्ट्रेंथ. या मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि लक्षात ठेवायचं, मेकॅनिकल स्ट्रेंथमध्ये जे काही नॅनो साईज फॉर एक्झाम्पल काही नॅनो साईज पार्टिकल जे आहेत ते हार्डनेस शो करतात. ते काय शो करतात, हार्डनेस प्रॉपर्टी शो करतात. हार्डनेस प्रॉपर्टीला शो करतात. कोण, काही. त्याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, कॉपर अँड पॅलेडियम, Cu अँड Pd, हे कसे आहेत, हार्ड साईज दाखवतात. नंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. नंतरची प्रॉपर्टी आहे 6 नंबरची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. 6th प्रॉपर्टी इज नथिंग बट द इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी या प्रॉपर्टीमध्ये जर बघितलं, नॅनो स्केल किंवा नॅनो पार्टिकलमध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी चेंज होती. ही काय असते, चेंजिंग नेचरची असते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, जे कार्बन नॅनो ट्यूब ही कंडक्टर म्हणून काम करते, कंडक्टर म्हणून ऍक्ट होते. ऍक्ट ॲज अ कंडक्टर बट बिहेव ॲज अ सेमीकंडक्टर. कोण, कार्बन नॅनो ट्यूब असं करते. ठीक आहे. नंतर आहे सिंथेसिस ऑफ द नॅनो मटेरियल. आणि नंतर येतं त्याचं सिंथेसिस आणि ॲनालिसिस. सिंथेसिस ॲनालिसिस अँड देन युजेस. सिंथेसिस ॲनालिसिस अँड देन ॲप्लिकेशन ऑफ द नॅनो मटेरियल. हे प्रश्न पॉईंट येतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये नॅनो केमिस्ट्रीत अजून महत्त्वाचं काय आहे बघा, नॅनो केमिस्ट्रीमध्ये एवढे पॉईंट आहेत. नॅनो सायन्स म्हणजे काय पाहिलं, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो मटेरियल, नॅनो केमिस्ट्री आणि नॅनो म्हणजे काय, आणि नॅनो पार्टिकलचा स्टडी पाहिला आपण. कलर, मेल्टिंग पॉईंट, कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी, सरफेस एरिया आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी अजून एक. आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी यांचा माहिती पाहिली. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी यांची आपण इन्फॉर्मेशन पाहिली. नेक्स्ट पॉईंट आहेत सिंथेसिस, ॲनालिसिस, ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल अँड नॅनो पार्टिकल, नॅनो टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस.